शुभ सकाळ. आज मला यायला थोडासा वेळ झाला. मी पण फार उत्सुकतेने आणि कुतूहलाने आले तुम्हाला भेटायला. माझं नाव, माझ्याबद्दलची माहिती सांगितलीच आहे. आजी आहेत का माझ्या. तुमच्या छोट्या मुलींकडे सर्वांकडे बघून फार कौतुक वाटते. ते तुमचे जे चेहऱ्यावरचे भाव आहेत आणि उत्सुकता आहे ते पाहून खूप छान वाटते. मला सांगायला आवडेल, माझा मुलगा पण तुमच्या एवढाच आहे, दुसरीत आहे तो. आणि तुम्ही कसं खेळायला तुम्हाला आवडतं, तुम्ही कसा विचार करता, ह्याच्याबद्दल मला त्याच्यामुळे थोडी थोडी माहिती आहे, कारण की तो माझा मुलगा पण तुमच्या एवढाच आहे. आज आपण गप्पा मारूयात. असं काही फार आपल्याला खूप मोठं मला भाषण द्यायचे असं काही मी मनात ठेवलं नाही आहे. आपण छान गप्पा मारूयात. मी तुम्हाला छान छान गोष्टी सांगते, मला जे जे अनुभव आहेत त्याच्यासाठी. मी मूळची धुळ्याची आहे. लहानाची मोठी तिथे झाली. 12वीपर्यंतचं शिक्षण माझं धुळ्यात झालं. त्या दरम्यान मग तुम्हाला असं वाटत असेल की मला कसं वाटलं की मी अधिकारी व्हावं. तर एक छोटासा अनुभव सांगते. जेव्हा मी छोटी होती तर धुळे हे जे ठिकाण आहे ते प्रचंड म्हणजे उष्णता असते किंवा तिथे पाण्याची टंचाई असते फार. मग पाणी काही यायचं नाही. आम्ही ते सायकलवर, मी आणि माझा भाऊ, मला भाऊ आहे एक लहान, मी आणि माझा भाऊ आम्ही ते सायकलला 2 बाजूला घातली कॅन वगैरे लावून आम्ही ते पाणी आणायला जायचो. आणि अगदी जर टँकर, ते सार्वजनिक टँकर जे यायचं कॉलनीत, त्याच्यासाठी मग आमची फार धावपळ असायची की सर्व भांडी भरून ठेवायची, पुढचे 3-4 दिवस पाणी पुरलं पाहिजे. अशा पद्धतीने ते दुष्काळग्रस्त भागात मी लहानाची मोठी झाली. तर त्यावेळेस आहे ना, सगळेजण मोठी मंडळी प्रयत्न करत होती की आपल्याकडे पाईपलाईन आली पाहिजे, पाणी आलं पाहिजे, म्हणजे हे जो सर्व त्रास आहे हा वाचेल. मग एक लाल दिव्याच्या गाडीतून कलेक्टर सर आले एकदा आमच्या कॉलनीत पाहणी करण्यासाठी आले. मग त्यांनी बघितलं सर्व की काय करता येईल काय नाही. आणि ते गेल्यानंतर 8च दिवसात आमच्या मुलीत पाणी आलं. आणि पाईपलाईन पण काम चालू झालं लगेचच. एक आठवडाभरातच पाईपलाईनचं काम पूर्ण झालं आणि आम्हाला कायमस्वरूपी म्हणजे रोज सकाळी 1 तास पाणी यायला सुरुवात झाली. मग ते माझ्या मनावर फार त्याचा हे झाला की एक माणूस जादूगार आहे की काय, की एवढ्या वर्षापासून पाणी नाही आपल्याकडे, पण ते आले, त्या लाल दिव्याच्या गाडीत बसून आले आणि कलेक्टर सर होते ते. आणि ते आल्यानंतर आपल्याकडे पाणी आलं. मग मला असं वाटलं की आपल्याला पण असं काहीतरी बनायचं आहे की आपल्याला काहीतरी करता येईल, आपण काहीतरी चांगलं करू शकतो. आणि मग त्यानंतर मनात मी पक्क केलं. तरी 12वीत वगैरे होती मी त्यावेळेस. मग मी मनात पक्क केलं की आपल्याला ऑफिसर बनायचं. आणि मग त्या दिवशी मी अभ्यास केला, कष्ट केलेत आणि ऑफिसर बनू शकले. तुम्हाला आता भरपूर ऑनलाईनचं हे झालं आहे, म्हणजे तुम्ही ऑनलाईन स्कूल करत असाल. आत्ताच तुम्ही शाळेत येत असणार. 1-2 वर्षापासून कोविडच्या महामारीमुळे आपण कोणी शाळेत आलो नाही. पण मुलींना आपण याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आकर्षण वाटतं की ते मोबाईलमध्ये काहीतरी कार्टून बघावं, काहीतरी गोष्टी बघाव्यात किंवा काहीतरी ते गुगलला काहीही आपण माहिती विचारली किंवा कुठलंही काही दिलं की तो त्याच्यावर आपल्याला उत्तर देतो. परंतु लक्षात ठेवा, त्याच्याने कदाचित आपल्या मनावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात. आपल्या डोळ्यांवर त्याचा ताण येतो आणि याचा फार वाईट परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या पालनपोषणावर होतो. तर सर्वांना फार छान छान वाटतं आता की मोबाईल बघायला मिळतोय किंवा ऑनलाईन स्कूल्समुळे तर अगदी घरात बसून आपण ते मोबाईलचं एक्सपर्ट झालो, कारण की आपल्याला माहिती झालं काय काय करता येतं, कसं करता येतं. तर तुम्ही स्वतःहून, मला असं आवडेल की आज मी येऊन गेली इथे म्हणून आजपासून तुम्ही मोबाईल बघायचं कमी केलं, असं आईला सांगितलं किंवा बाबांना सांगितलं की आम्ही आता मोबाईलमधून कमी करणार आहोत, तर फार छान होईल. कारण की ते जर आपण दूर केलं आणि त्याच्याऐवजी आपण पुस्तकं, खेळणी, चांगल्या मित्रमैत्रिणी, आपले आई बाबा, आपले सर्व जवळचे नातेवाईक ह्यांच्याशी गप्पा मारतो, ह्यांच्याकडनं काही आपण प्रॅक्टिकल नॉलेज जर घेत गेलो तर आपली चांगली प्रगती होईल. तुम्हाला सगळ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, कोणाकोणाला ऑफिसर बनायचं आहे? अरे वा, म्हणजे हात जास्त वर आहे, खाली नाही हात. तर आपण नक्कीच आज हे करूया, एक मनाशी म्हणजे पक्क करूया.
आपल्याला ऑफिसर बनायचं आहे, त्यासाठी आपल्याला जे जे करता येईल त्या आजपासूनच आपण चांगल्या गोष्टीसाठी सुरुवात करूया. आणि मग एक दिवस मी पण तुम्ही जिथे बसलाय ना तिथे बसेल आणि तुम्ही इथे बसायचं, मग मी तुमचं पण ऐकेल. ओके? मग तुम्ही पण ऑफिसर झाले की मी तुमचा कार्यक्रम ऐकायला नक्की येईल. मला आजीने काल सांगितलं की आजी म्हणजे तुमच्या बाई असतील, टीचर असतील, मॅडम असतील. तर काल मला सांगितलं की तुम्हाला मी चोरांना कसं पकडते किंवा चोरांना पकडणं कसं अवघड असतं, ह्या गोष्टी ऐकायला फार आवडतात. मी एक छोटासा अनुभव सांगते. तुम्हाला जर काही वाटलं तर नंतर मला विचारा किंवा विचारू शकता. ज्यावेळेस आता मला 2021मध्ये उत्कृष्ट तपास केला एका गुन्ह्याचा, त्याच्या अनुषंगाने मला एक बक्षीस मिळालं मोठं. म्हणजे ते दिल्लीला केंद्र शासन जे आहे तिथून मला मोठं बक्षीस जाहीर झालं. तर त्याचा जो प्रवास होता त्या तपासादरम्यान, तर मी तुम्हाला सांगेन का आपण म्हणू शकतो एका छोट्याशा मुलीला काही चोरांनी त्रास दिला. 11 चोर होते ते आणि त्यांनी तिला त्रास दिला, म्हणून आपण पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद केली. आणि त्या 11 चोरांना पकडणं हे माझ्यापुढे खूप मोठं आव्हान होतं. मग त्यातले 5 चोर आहेत ना ते पहिल्याच दिवशी सापडले. उरले 6 चोर पकडायला आम्हाला फार त्रास झाला. मग तो 1-1.5 महिन्याचा जो सर्व प्रवास होता तो असा होता की मग 6वा चोर एकदा 1-2-3 दिवसात सापडला. मग त्याला पकडल्यानंतर 7वा आणि 8वा सापडला. हे फार कष्टाचं काम होतं, पण सगळ्यात कष्टाचं काम होतं शेवटचे 3 चोर पकडणं. तर त्याचं असं झालं की ते चोर खूप लांब पळून गेले, दुसऱ्या राज्यात पळून गेले. म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये गदग नावाचं एक ठिकाण आहे, तिथे ते 3 चोर पळून गेले. मग त्यांना पकडायला म्हणजे ते कुठे गेले आम्हाला काही माहीत नव्हतं. त्यांना पकडण्यासाठी आम्हाला इकडून तिकडून गुप्तहेरांकडून माहिती घेणं, ते जिथे राहत होते तिथून माहिती घेणं, ह्या सर्व, त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजीचा वापर करून मोबाईलचं लोकेशन मिळवणं, ते मोबाईलसुद्धा वापरत नव्हते. तर ह्या सर्व याचा आम्हाला वापर करावा लागला. मग झालं असं की आमची एक टीम, म्हणजे माझ्याकडे मी मोठी ऑफिसर आहे ना, तर माझ्याकडे भरपूर मोठी पोलिसांची टीम दिली होती तपासासाठी. तर त्या टीमपैकी काही लोक मी कर्नाटकमध्ये पाठवले, जिथे ते चोर लपून बसलेत असं आम्हाला समजलं. तर ते आमचे पोलीस तिथे गेले त्या ठिकाणी. ते पकडताना जेव्हा त्यांनी दरवाजाला सकाळी 6 वाजता नॉक केलं, त्यावेळेस त्यांना कळलं की कदाचित पोलीस आले असतील, तर ते घाबरले आणि मग ते पळपळ करायला लागले घरातल्या घरात. इकडे पोलिसांनी दरवाजा म्हणजे उघडायला लावेपर्यंत त्यांनी ते टेरेसवर पोहोचले आणि त्यांनी घाबरून टेरेसवरून उडी मारली खाली. मग त्याच्यात त्या सर्वांचे पाय फ्रॅक्चर झाले, कारण की त्यांनी वरून उडी मारली ना दुसऱ्या मजल्यावर. मग तरी पण पोलिसांनी फार शिकारीने त्यांना पकडलं. त्याच्यानंतर त्यांना मग आम्ही ताब्यात घेऊन सोलापूरला आणलं, तिथे त्यांना अटक केली. अशा पद्धतीने आम्ही फार कौशल्यपूर्ण किंवा फार मेहनत घेऊन त्या गुन्ह्याचा तपास केला. आणि अजूनही ते चोर जे आहेत ते सगळे जेलमध्ये आहेत, कारण की त्यांनी वाईट काम केलं होतं. अशा पद्धतीने चोर आम्हाला पकडावे लागतात. कधी कधी असंही होतं की खरोखर तो, म्हणजे आपण बघतो ना सिंगम किंवा अजून कुठले तुमचे ते सूर्यवंशी आता आलाय, किंवा तुम्ही कोणी बघितलाय सिंगम किंवा सूर्यवंशी, दबंग असे मूवी? तर कधी कधी आपण जे बघतो ना तशा परिस्थितीला पोलिसांना खरंच सामोरं जावं लागतं. म्हणजे आमचं काम आहे की वाईट प्रवृत्ती, जे चुकीचं काम करतात त्यांना ते करू न देणं, आणि जर त्यांनी केलं तर त्यांना न्यायालय म्हणजे जिथे शिक्षा देण्यात येते तिथपर्यंत त्यांना पोहोचवणं. तर ह्या सगळ्याच्यात फार आव्हान असतं, परंतु चांगलं काम करायला फार स्कोप आहे. दुसरं एक मी सांगेल की जेव्हा मी उस्मानाबादला काम करत होते त्यावेळेस आम्हाला असंच रात्री 2 वाजता एका टोळीने, म्हणजे 5 चोर होते, त्या टोळीने फार मोठी चोरी केल्याचं, म्हणजे त्याला आपण दरोडा म्हणू शकतो, तुम्हाला कळेल त्या भाषेत. तर ते केल्याचं रात्री 2 वाजता कळलं. मग मला रात्री बेरात्री कधीही फोन येतो, पटकन उठून जावं लागतं. मग फोन आल्यानंतर आम्ही लगेच तात्काळ निघालो, सगळी टीम बोलवली, म्हणजे सगळ्या पोलिसांची, आमची सर्वांची टीम्स बोलवल्या ठिकठिकाणावरून. खूप सारे पोलीस त्या ठिकाणी आले आणि आम्हाला ते समजलं होतं की ते चोर सगळे त्याच भागात
त्यांची एक वस्ती होती, पारधी चोर होते ते. तर त्या तिथे ते लपून बसल्याचं समजलं होतं आणि ते त्यांच्याकडे हत्यारं होती, म्हणजे तलवारी, चाकू वगैरे वगैरे असे हत्यारं होते. तर याच्यात त्यांना फार आम्ही म्हणजे गोड बोलून किंवा माईकवरून वेगळ्या पद्धतीने आवाहन करून की तुम्ही बाहेर या, अन्यथा म्हणजे आम्ही सर्व बाजूंनी तुम्हाला घेराव घातलेला आहे, तुम्हाला यावंच लागेल बाहेर. आणि मग अशा पद्धतीने ते आम्हाला सरेंडर आले. अशा पद्धतीने ते 5 चोर मग आम्ही त्याच ठिकाणावरून त्याच दिवशी पकडले. आपल्याला म्हणजे आम्हाला अशा पद्धतीने पकडावं लागतं चोरांना. आता आपण थोडं दुसऱ्या ह्याच्याकडे जाऊया. मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला सर्वांना मैत्रिणी असतील ना? कोणाकोणाला मैत्रिणी नाही आहेत? कोणाला मैत्रिणी नाही आहेत? सर्वांना असते. आपले आई बाबा तुमचे आई बाबा तुमचे फ्रेंड्स असतील, बरोबर आहे की नाही? कोणाचे आई बाबा फ्रेंड्स नाही आहेत? माझे आई बाबा माझे फ्रेंड्स नाही आहेत असं कोण आहे का? फ्रेंड नाही आहेत. आपल्या म्हणजे आपण कुणासोबत लहानाचे मोठे होतो किंवा आपली मैत्रीण कशी आहे, आपण ज्यांच्या म्हणजे संगत म्हणतो आपण त्याला, तर ती फार इम्पॉर्टंट असते. मी पण लहानाची मोठी झाली तर कदाचित माझ्या आईवडिलांचे संस्कार किंवा मी ज्या मैत्रिणींच्या याच्यात ज्या वातावरणात लहानाची मोठी झाली त्याचा परिणाम नक्कीच माझ्या अपब्रिंगिंगवर झाला, माझ्या पालनपोषणावर झाला. तर तुम्ही नक्की प्रत्येक वेळेस विचार करत चला की मी ज्या व्यक्तीच्या सोबत आहे ती व्यक्ती तिचे गुण कसे आहेत, ती चांगली आहे का, विचार चांगले आहेत का, आणि त्याच व्यक्तीसोबत आपण मैत्री करूया. त्याच व्यक्तीची संगत ही फार महत्त्वाची असते, मला हे सांगायचं आहे. आणि पुस्तकं जर तुम्हाला वाचनाची आवड लागली तर ती फारच चांगली आवड आहे. म्हणजे आपण एवढे पुस्तकं हरवून जातो की आपल्यालाच कळत नाही की दिवस कसा गेला, वेळ कसा गेला, आणि आपल्याला त्याच्यातून खूप पॉझिटिव्ह विचार घेता येतात. सगळ्यांना वाचता येत असेल ना आता? पहिलीच्या मुली किती आहेत? हात वर करा. येतं तुम्हाला वाचता? थोडं थोडं ना? हां, थोडं दुसरीपासून येतं वाचता. तर तुम्ही वाचनाची फार आवड लावा. छोट्या छोट्या गोष्टीची पुस्तकं किंवा छान छान आपला इतिहास, चांगल्या चांगल्या आपल्याला गोष्टीचे सस्पेन्स स्टोरीज असतात, असे आवड लावा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला जर एकदा वाचनाची आवड लागली तर तुम्ही भरपूर अभ्यास करायला पण तुम्हाला आवडेल आणि तुम्ही खूप चांगली प्रगती करू. खूप अभ्यास करावा लागतो. मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस मी MPSCचा अभ्यास करत होती ना तर त्यावेळेस रात्री 10ला झोपायची आणि सकाळी 4-5च्या दरम्यान मला आपोआपच जाग यायची. पूर्ण दिवस मग मी उरलेला वेळ झोपत नव्हती. फक्त 1.5 महिना केलं ते, म्हणजे फार नाही करावं लागेल. मी जी परीक्षा दिली ना त्या परीक्षेसाठी खूप अभ्यास करावा लागतो असं सगळे म्हणायचे. मग मला टेन्शन यायचं की मला जमेल का, मला करता येईल का. पण जे कष्ट केले त्याच्यातून मग आत्मविश्वास तयार झाला. तर 4 वाजता उठल्यानंतर ते रात्री पुन्हा 10 वाजता झोपेपर्यंत मी फक्त अभ्यास करायचे. आणि जेवणाचा वेळ जेव्हा जेवायला जायची ना त्यावेळेस पण हातावर 2-3 ओळी किंवा काहीतरी असं लिहून ठेवायची, ज्या पॉईंट्सचं मी मनामध्ये स्मरण करायचे की आपल्याला हा टॉपिकमध्ये हे पॉईंट्स आहेत आणि हे आपल्याला आठवायचे आहे. असं मी वेळेचा चांगला उपयोग केला आणि कमी दिवसामध्ये मला चांगली गोष्ट अचीव करता आली. म्हणजे आपण म्हणतो ना की स्मार्ट वर्क करायचं. हार्ड वर्क तर इम्पॉर्टंट आहे, परंतु स्मार्ट वर्कसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर एखादी गोष्ट तुम्ही 1 तास करत असाल आणि तीच गोष्ट तुम्ही 5 मिनिटात परंतु चांगल्या क्वालिटीने केली तर त्यालासुद्धा तेवढंच महत्त्व आहे जे 1 तासात आपण करतो. मला असं वाटतं की काही प्रश्न असतील मुलींना तर विचारावे. येस, तुम्हाला फार म्हणजे मला आवडलं असतं मी युनिफॉर्ममध्ये आले असते तर, पण तरीसुद्धा मला फार आवडतं की युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये आहे. जेव्हा माझे बाबा म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी सिलेक्ट केलं की मला पोलीस खात्यात जायचं आहे तर त्यावेळेस मला माझ्या बाबांनी फार हे केलं होतं की म्हणजे त्यांना टेन्शन आलं होतं की तू करू शकशील का, म्हणजे तुला जमेल का. परंतु मला फार आत्मविश्वास होता की मला काहीतरी वेगळं करून टाकायचं आहे. एक मुलगी म्हणून मला काहीतरी चॅलेंजिंग फील्डमध्ये जायचं आहे.
आव्हानं असलेल्या फील्डमध्ये जायचं. मग त्यांना जेव्हा त्यांचा आत्मविश्वास कधी रुणावला, तर जेव्हा पहिल्यांदा मला त्यांनी युनिफॉर्ममध्ये बघितलं, मी गाडीतून उतरली, लाल दिव्याच्या गाडीतून, ब्लू, की येस, माझी मुलगी खूप चांगली सर्व्हिस करू शकेल, खूप चांगली सेवा देऊ शकेल. आणि मग त्यांचा सपोर्ट जसा पहिले होता तसाच आजपर्यंत कायम आहे आई-वडिलांचा सपोर्ट. पण खरोखर पोलीस खात्यात पोलीस सर्व्हिस किंवा कुठलीही प्रशासकीय सर्व्हिस असू द्या, फार काम करायला फार स्कोप आहे. आपण असं म्हणतो की मला माझ्या आवडीचं काम मिळावं, तर मला माझ्या आवडीचं काम मिळालं त्यामुळे मी फार समाधानी आहे आणि फार खुश आहे. मला सर्व प्रकारच्या क्षेत्रात काम करता येतं, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांची सेवा करता येते, चांगलं काहीतरी करता येतं आणि जे समाधान मिळतं, झोपताना रात्री जे समाधान मिळतं की आपण आजचा दिवस काहीतरी चांगलं केलं आणि आपण चांगलं काहीतरी करत आहोत, तर ह्याच्यात खूप मोठा आनंद आहे जो बाकी कशातच नाही कदाचित, मला असं वाटतं. तर तुम्ही पण खूप खूप अभ्यास करा, खूप मोठ्या व्हा आणि मी जसं सांगितलं तसं मी एकदा तुमच्या कार्यक्रमाला येईल, तुम्ही इथे बसायचं किंवा तुम्ही बोलायचं आणि मी ऐकते. आपण आज सर्वांनी चंग बांधल्यात आणि खूप चांगले व्यक्ती बनण्याचा निर्धार करूया. आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते विचारा. ओके ओके.